जगद्गुरु तुकाराम महाराजा अभंगामध्ये कुळाचं कुळदैवत असणारी देवी, त्या देवीची यथार्थ स्वरूपाची ओळख महाराज म्हणतात आम्हाला संतांनी करून दिली. कुळीची ही कुळदेवी केली ठावे संतांनी. मुळात ती देवी आम्हाला प्राप्त होती, पण अज्ञानामुळे तिचं ज्ञान आमच्या ठिकाणी राहिलं नव्हतं आणि ते ज्ञान आता आम्हाला संतांनी करून दिलं. ज्ञान करून दिल्यामुळं काय झालं? बरं झालं. काय बरं झालं? ज्ञान करून दिल्यामुळं आम्हाला ही यमाई आहे असं कळलं. ज्ञान करून दिल्यामुळं आम्हाला ही रेणुका आहे असं कळलं. ज्ञान करून दिल्यामुळं ही जगदंबा आहे आम्हाला कळलं. नाही तर काय माहित होतं ही कोण आहे. म्हणून बरवे झालो शरण गेलो. ज्ञान करून दिल्यामुळं आम्हाला त्या देवीला शरण जाता आलं आणि शरण गेल्यामुळं काय झालं? उगविलो संकटी. अनादिकालापासून आमच्या पाठीमागे एक संकट लागलं होतं, ते जन्म मरणाचं. त्या संकटातून आमची मुक्तता झाली. उगविलो म्हणजे मुक्त झालो. बरं, या देवीला देवाला साधू संतांनी आग्रह धरून नावा रूपाला आणलं. अनिला रूपा बळे किंवा अनिला ही रूपा बळे करोनी खळे हरिदासी. लक्ष देऊन आहे का? निर्गुण निराकार असणारा परमात्मा त्याला सगुण साकार व्हायला भाग पाडलं संतांच्या आग्रहाने. जे पाठ आहे ते बोला. अव्यक्त निराकार नाही जा. अरे बोला बोला बोला. अव्यक्त निराकार नाही जा आकार जेथोनी चराचर हरिशी बजे. रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया निराकार निर्गुण तुची रघुराया. ज्याला आकार उकार मकार चकार रंग रूप वर्ण छाया काहीच नव्हतं असा असणारा परमात्मा आकाराला उकाराला मकाराला चकाराला रंगाला रूपाला वर्णाला छायेला ज्यांनी आणला त्यांना म्हणतात संत. पण तो सहजासहजी नावा रूपाला आला नाही. मग करोनी खळे हरिदासी. खळे म्हणजे आग्रह धरावा लागला, हट्ट करावा लागला. आणि देव नावा रूपाला आल्यामुळं त्याला भजन सोपं झालं. आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. या सर्व गोष्टीचा आनंद माझ्या जीवनात झाला. कोणत्या कोणत्या गोष्टीचा आनंद झाला महेश बुवा? माझ्या कुलदैवताची ओळख मला संतांनी करून दिली. ओळख झाल्यामुळं मला शरण जाता आलं. शरण गेल्यामुळं संकटातून मुक्तता झाली. देव नावारूपाला आल्यामुळं शरण जाणं सोपं झालं. आणि या सर्व गोष्टीचा आनंद मी संतांच्या समागमात जाऊन नाचून प्रगट केला. तुका म्हणे समागमे नाचो प्रेमे लागलो. बघा, आनंद झाला की माणूस नाचून प्रगट करत असतो. दुसरं काय करणार? आनंद झाल्यावर काय करणार आहे माणूस? नाचणार. याच्यापेक्षा काय करणार? नाही तर नाचनावालीकडे जाणार असं काहीतरी. बरोबर आहे ना? आनंद झाला की माणूस नाचत असतो. गाये नाचे उडे आपोलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे. महाराज म्हणतात इथं नाचणं सुद्धा एक प्रकारची भक्ती आहे. भागवतामध्ये श्लोक आहे, ननर्त मध्ये त्रिकमेव तत्र भक्ती सुतौतौ तरुणौ गृहीत्वा प्रेमैक रूपा सहसा विराजित. जेव्हा भक्ती ज्ञान वैराग्याला भागवत सांगितलं तेव्हा स्वतः भक्ती माता भगवंताच्या भजनामध्ये उभं राहून नाचत होती. ननर्त मध्ये त्रिकमेव तत्र. तिथं भक्ती सुद्धा नाचत असते. म्हणजे इथं नाचणं सुद्धा एक प्रकारची भक्ती आहे. आणि समागमाशिवाय आनंद मिळत नाही. हा, संत समागमाशिवाय आनंद नाही. महाराज म्हणतात मी संतांच्या समागमात गेलो आणि माझा आनंद मी नाचून प्रगट केला. लक्ष देऊन ऐका बरं का. तुका म्हणे समागमे नाचू प्रेमे लागलो. नाचू लागलो पण कसं? प्रेमे. हे महत्वाचं आहे. आपणही नाचतो बोलत चला. निवडून आलेली पार्टी पडलेल्या पार्टीच्या दारात नाचते. प्रेमानेच ना. बोला 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 बोला. प्रेमाने का खुन्नस? खुन्नस हे नाचणं आहे, पण हे तिरस्काराचं आहे. लग्नात नवरदेवाच्या पुढे डीजे डॉल्बीवर पोरं नाचतात. त्या नाचण्यात प्रेम असतं का? नाही. टाकलेली असते ती जिरवायची असते. हे काय? हे मस्तीचं नाचणं. निवडणुकीतलं नाचणं तिरस्काराचं, लग्न परमार्थातलं नाचणं भक्तीचं. इथं नाचणं एक प्रकारची भक्ती आहे. तुम्हाला काही जमत नसेल तर देवासाठी पावली खेळा तरी उद्धार होईल. हा, तरी उद्धार. काही बाया म्हणतील महाराज नाचा वाटतं व पण गिराईक धड नाही ना. घरी गेल्यावर जण म्हणलं लय संतीन झाली होती. भीती वाटते ना. काही म्हणतील मालक चांगले हो, फ्रीडम. लोक काय म्हणतील एवढ्या वाक्यामुळे जीवनातले बरेचसे स्वप्न अपुरे राहतात. आहे की नाही? मी सांगू तुम्हाला, तुका म्हणे तुम्ही ऐका वचन तेजोनिया जन भक्ती करा. भजन परमार्थ करत असताना लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. देव काय म्हणेल याचा विचार करा. मीराबाई राजाची पोरगी होती. राजपूत समाज राजघराणा राजाची पोरगी, पण भजनात नाचायला लाजली नाही.
मीरा दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई. मी इथल्या नाही तर पायात घुंगर बांधून नाचल्या. ऐकताय ना तुम्ही? मग अजूनही पांडुरंगाच्या मंदिरातलं चक्री भजन पायाला घुंगर बांधून. आवशेकर महाराज, अमळनेरकर महाराज, नामदास महाराज, देगलूरकर महाराज ही सगळी मंडळी चक्री भजन करताना पायाला घुंगर बांधतात. महाराज म्हणतात भगवंतासाठी नाचणं सुद्धा एक प्रकारची भक्ती आहे. मी संतांच्या समागमात गेलो आणि माझा आनंद नाचून प्रगट केला. ते नाचणं सुद्धा माझं देवाला आवडलं आणि माझी संकटातून मुक्तता झाली. तुका म्हणे समागमे नाचू प्रेमे लागलो, बरवे झालो शरण गेलो, उगविलो संकटी. असा अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे. तुकाराम महाराज या अभंगामध्ये देवीला शरण जात असताना आपल्याला दिसतात. वारकरी संप्रदायाच्या अभ्यासू लोकाला पहिला प्रश्न हा निर्माण होईल की महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज हे पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त आहेत आणि पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त असणारे तुकाराम महाराज आज देवीला शरण का जातात? हा पहिला प्रश्न आमचा तुम्हाला आहे. तुकाराम महाराज पांडुरंगाशी एकनिष्ठ आहेत कशावरून? आजचे कीर्तनकार सांगतात म्हणून नाही, त्यांच्याच मुखातल्या प्रमाणावरून. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे बोलावा, विठ्ठल पहावा विठ्ठल. म्हणून इथं काय दुसरा देव ठेवता येत नव्हता का? एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, एक गाव आम्ही विठोबाचे नाम, आणि का पै काम नाही आता किंवा नाही येते. लक्षात ठेवा. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे येणे सोशे मन झाले हाव भरी. बोला परत माघारी येत नाही किंवा घेत नाही. समचरण दृष्टी विटेवरी तेथे माझे हरी वृत्ती राहो. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता. बरं जवळ झालंय मला हे का. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता. विठ्ठल आमुचे जीवन, आगम निगमाचे स्थान. एक धरीला चित्ती, आम्ही रखुमाईचा पती. एवढा एकनिष्ठ भाव जर तुमचा पांडुरंगाशी जोडलेला आहे तर तुम्ही आज देवीला शरण का जाता? आणि जर शरण जाता तर मग तुमच्या या एवढ्या प्रमाणाला कुठं अडथळा येत नाही का, बाधा येत नाही का? तर ऐका, महाराज म्हणतात आमचा पांडुरंगाशी भाव कसा जोडलेला आहे माहितीये का? पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, आम्हा नारायण तैशा परी. पतिव्रता बाईला आपला नवरा सर्वस्व असतो. पतीजी या मता सदानंदजी अनुसरोनी पतिव्रता. पतिव्रता नेने अनेकाची स्तुती, सर्व भावे पती ध्यानी म्हणे. पतिव्रतेचे जिने भ्रताराच्या वर्तमाने. पतिव्रतेचा भाव, तिचा पती तिचा देव. किती सुंदर. जाऊ द्या, जी पतीची सेवा करते तिला काय म्हणायचं मावल्या हो? जी पतीची सेवा करते तिला काय म्हणायचं? आता करतच नाही तर बोलू कशी म्हणाव? बरोबर आहे ना. जी पतीची सेवा करते तिला काय म्हणायचं? पतिव्रता. कारण पती कोण असतो? परमेश्वर असतो. आमच्या इकडं पती परमेश्वर असतो, तुमच्या इकडं नसतो का? बोला आहे परमेश्वराओ. पती कोण असतो? परमेश्वर असतो. बरोबर आहे. सदानंदजी, पती परमेश्वर असतो, पण परमेश्वर दारू पित नसतो ना. पती परमेश्वर असतो हे जर खरं आहे तर परमेश्वर दारू पित नसतो हे बी खरं आहे. मग कुणाकुणाचा परमेश्वर दारू पितो? हातवर करा बरं. मी दारू सोडायचा उपाय सांगतो, करा हातवर. बापरे, इकडं तिकडं पाहू नका, कुणीच केलं नाही. चालेल का? घरी जाऊन आरती करून घ्यायची काय? हातवर केलं जाऊ द्या. त्यानं हातवर केलं नाही पण यायच्या छात्या कशा धडधड करू लागल्या. करते का हातवर? मरतो काय? जाऊ द्या, नका हातवर करू. मावल्या हो, तुम्ही हातवर करू नका, पण तुमच्या मनाला तर माहिती आहे आपलं गिऱ्हाईक पित आहे. मला आता याच्यातली सूक्ष्मता सांगायची आहे का? त्यांना माहिती आहे माझे मालक दारू पितात, तरी पण एवढ्या माणसात हात वर करून पतीची इज्जत घालवणं हा पतिव्रतेचा धर्म नाही. म्हणून त्या बिचाऱ्याने हात वर केला. तुम्ही टाळ्या वाजू नका, तुम्ही लाजा धरा. हा, म्हणजे तिनं टाळी वाजवली की उद्या पियाला मोकळे का तुम्ही? हा, बरोबर आहे ना. तिनं एवढ्या माणसात जर आपली इज्जत ठेवली असेल ना, बस या वर्षीच्या सप्त्याच्या काल्यात आपण माळ घालू आणि आयुष्याच्या नवीन पर्वाला सुरुवात करू. तर मजा आहे. थांबलं पाहिजे कुठंतरी थांबलं पाहिजे. लक्षात ठेवा. झाला असेल ना आता प्रत्येक ब्रँडचा आस्वाद घेऊन, कुठंतरी थांबा, गरजेचं आहे. जा पतीची सेवा करणं माया हो कसा का असं ना, पण त्याची सेवा करणं पत्नीचा काय आहे?
धर्म आहे. आमच्या इकडे एक म्हण आहे बघा मराठवाड्यात, पदरी पडलं धोड आणि हसून कराव गोड. बस भला हो बुरा हो कैसा भी हो, कोण आहे माझा पती? परमेश्वर. बरोबर आहे ना. मग पतिव्रतेचा भाव जसा पतीशी, आमचा भाव तसा पांडुरंगाशी. आम्हा नारायण तैशा परी. मग एवढा एकनिष्ठ भाव जर तुमचा पांडुरंगाशी जोडलेला आहे तर तुम्ही आज देवीला शरण का जाता? आणि जर शरण जाता तर एकनिष्ठतेत बाधा येत नाही का? तर ऐका, तुकाराम महाराज देवीला शरण जातात हे खरं आहे, पण त्यांच्या एकनिष्ठतेत बाधा येत नाही हे सुद्धा खरं आहे. कधी कधी दोन्ही गोष्टी खऱ्या असतात बरं का. हेही खरं आणि तेही खरं. बरोबर आहे ना. तुम्ही इथं 8:45 हजर व्हायला पाहिजे, खरं आहे. बरोबर आहे ना. 8:45 इथं तुम्ही रामकृष्ण हरी म्हणायला पाहिजे, खरं आहे. पण तुम्हाला जेव 7:30 घातलं पाहिजे हे बी खरं आहे. बरोबर आहे ना. कधी कधी दोन्ही गोष्टी खऱ्या असतात. बरोबर आहे ना. नाही, पॉइंट टू बी नोटेड आहे का नाही. या दोन्ही गोष्टी खऱ्या आहेत. आता मग ती आमची चर्चा अगोदरच झाली की उद्यापासून महाराजाची वाट पाहू नका. अगोदर या मंडळीला जीव घाला, म्हणजे महाराज लेट जरी झाले तर हे सुरू करतील. कारण वर्षभर तयारी करायची 2 तासासाठी, आणि त्याच्यातली असे 15-15 मिनटं कट झाले तर मग ते ऐकायलाही मिळत नाही, आणि पाकिट तर ठरलेलं द्यावं लागतं. किती दुःख आहे. बरोबर आहे ना. लक्षात आलं का नाही. पण ते ऐकण्याचा आनंद घेता आला पाहिजे ना. एवढे जर कामं आपण, ते सगळ्या गोष्टीला न्याय मिळावा गरजेचं आहे. कधी कधी दोन्ही गोष्टी खऱ्या असतात. हे बी खरं आणि तेही खरं. उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. आमच्या आता सुखद महाराज आणि महेश महाराज दोघं मित्र, आणि ते आपल्या राशींच्या बसस्टँडवर थांबले. कधी दोन्ही गोष्टी खऱ्या कशा असतात बघा. राशींच्या बसस्टँडला थांबले आणि त्यांना इथून आळंदीला जायचं होतं. मग बसची वाट पाहत बसले, गाडीची वाट पाहत बसले. पण गाडीला यायला थोडा वेळ होता. मग तिथे एक हॉटेलवाला बाहेर जिलेबी तळत होता. आपले सुखद महाराज म्हणले, महेश महाराज गाडीला यायला वेळ आहे. ते माणूस गरम गरम जिलेबी तळतोय, जिलेबी खायची इच्छा आहे हो. महेश महाराज म्हणले, बा तुम्हाला जिलेबी खायची इच्छा आहे, पण माझ्या खिशात काही पैसे नाही, अजून काला झाला नाही. कळलं तुम्हाला. हां, माझ्या खिशात काही पैसे नाही. सुखद महाराज म्हणले, अहो पैशाचं पाहून घेऊ, खायची इच्छा झाली ना, पैशाचं पाहून घेऊ. महेश महाराज म्हणले, बाबा खायची इच्छा झाली, खायची पैसे नाही, परिणामाला सामोरं कोण जायचं? सुखद महाराज म्हणजे जरा डेअरिंग बाज माणूस. म्हणले पैशाचं पाहून घेऊ, खायची तर इच्छा झाली ना. गेले त्या हॉटेलवाल्याला म्हणले, हो पावशेर जिलेबी द्या. हॉटेलवाल्यानं जिलेबी दिली. सुखद महाराजांनी खुर्ची खात टाकली आणि खात बसले. तिथे खुर्चीवर खात बसले. आता हे जिलेबी खातात हे महेश महाराजांनं पाहिलं, आणि महेश महाराजाला काही दम निघाला. महेश महाराज म्हणले, यायच्याजवळ पैसे नजून हे जर हाणायला लागले तर आपल्याला काय अडचण आहे. आपलं पहिलं तर त्यांचं होईल, काय व्हायचं नंतर आपलं होईल. महेश महाराजही गेले, म्हणले मलाही पावशेर जिलेबी द्या. दोघांनाही जिलेबी घेतली आणि खात बसले. सुखद महाराजांचं खाऊन झालं. सुखद महाराजांना हात धुतला, निघाले. हॉटेलवाला म्हणे, ओ पैसे. सुखद महाराज म्हणले, ओ अगोदर पैसे दिले नंतर जिलेबी घेतली. हॉटेलवाला म्हणे, अहो तुम्ही जिलेबी घेतली आणि खात बसले, पैसे देण्याचा काय संबंध आला? अहो म्हणे, तुम्हाला या हाताने पैसे दिले या हाताने जिलेबी घेतली. हॉटेलवाला म्हणे, तुम्ही खोटं बोलताय. बस सुखद महाराज म्हणले, मृदंग अलंकार माणूस आहे मी, 20 रुपयासाठी खोटं बोलणार आहे का? हा नामवंत वादक आहे मी, तुमच्या 20 रुपयासाठी खोटं बोलणार आहे का? ते म्हणताय बाकीचं मला काही माहिती नाही, तुम्ही पैसे दिले नाही. हॉटेलवाला म्हणायचा दिले नाही, महाराज म्हणायचे दिले. दोघांचं चांगलं भांडण सुरू झालं. तोपर्यंत महेश महाराज मध्येच उठले आणि हॉटेलवाल्याला म्हणले, हो तुमच्या दोघाच्या भांडणात मी दिलेले इसरून जाल. हॉटेलवाला गेला गोंधळून. तो म्हणे, एक जण खोटं बोलू शकतो ठीक आहे, दोघं कसं काय बोलू? आपल्यातच काहीतरी कन्फ्युजन आहे म्हणे. ते हॉटेलवाला म्हणे, अहो तुम्ही दिले हो, तुम्ही शांत बसा, यांनी दिले नाही. महेश महाराजाला वाटलं आपली निर्दोष मुक्तता झालेली आहे. सुखद महाराज आता त्यांचं ते पाहून घेतील. आता दोघांचं चांगलं भांडण सुरू झालं. हॉटेलवाला म्हणायचं दिले नाही, महाराज म्हणायचे दिले. हॉटेलवाला म्हणायचं दिले नाही, महाराज म्हणायचे दिले. 10-5 माणसं एकत्र आली. काय झालं काय झालं काय झालं काय झालं? ते हॉटेलवाला म्हणे, अहो या महाराजांनी जिलेबी खाल्ली आणि पैसे न देताच निघाले. सुखद महाराज म्हणले, अहो खोटं बोलतो हॉटेलवाला, माळकरी माणूस आहे मी, 20 रुपयासाठी खोटं बोलणार आहे का?
अहो याला अगोदर पैसे दिले नंतर जिलेबी घेतली. बाकीचे म्हणले महाराज आम्ही तुम्हाला खरंही म्हणू शकत नाही आणि खोटंही म्हणू शकत नाही, आम्ही इथं नव्हतो ना. आम्ही हॉटेलवाल्याला पण खरं म्हणू शकत नाही, खोटं म्हणू शकत नाही, आम्ही इथं नव्हतो. अशानं हा वाद मिटणार नाही. तुम्ही म्हणता दिले, तुम्ही म्हणता नाही दिले, अशानं हा वाद मिटणार नाही. इथे एखादा तिसरा माणूस होता का, त्याला आय विटनेस म्हणतात, पुरावा. आणि पुरावा असेल तर पुरावा, कळलं ना माय हो. पुरावा असेल तर पुरावा, आणि पुरावा नसेल तर का पुरावा, त्याच्यातच अर्थ आहे. बरोबर आहे ना, का पुरावा. इथं एखादा तिसरा माणूस होता का, पुरावा पाहिजे ना. आरोप करणं सोपं आहे, सिद्ध करायला कस लागतं. म्हणून म्हणतात बिनबुडाचे आरोप करू नका, पुरावे सादर करा. पुरावे पाहिजे त्या शिक्षेला सामोरं जायला मी तयार आहे. अध्यक्ष महोदय, विरोधकांना माझ्यावरचे आरोप सिद्ध करून दिल्यानंतर राजकारणातून संन्यास घेईल, पुन्हा मतदारसंघात पाय ठेवणार नाही. बंधू भगिनींनो, असंच असतं ना, ते वाजवट टेबल आहे का. पुरावा पाहिजे ना. एखादा तिसरा माणूस इथं होता का, ते हॉटेलवाला म्हणे हे बघा हे महाराज होते, तुम्ही यांना विचारा. आता नाव कळण्यासाठी घेतो, महेश महाराज होते, यांना विचारा. हे बाकीचे माणसं म्हणले का हो महेश महाराज, हे सुखद महाराजांनी हॉटेलवाल्याचे पैसे दिले का. महेश महाराज म्हणले जो कहूंगा सच कहूंगा, सच के अलावा कुछ नहीं कहूंगा. मी ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी भारताच्या संविधानाबद्दल कडी निष्ठा बाळगेन. मी कुणाच्याही बद्दल आकसभाव अपपर भाव ठेवणार नाही. मी महाराष्ट्राच्या जनतेला समानतेचा न्याय देण्याचा प्रयत्न करेल. मी माझ्या सतसत विवेक बुद्धीने अशी शपथ घेतो आणि माझ्या मनाने जे करायचं ते करतो. बरोबर आहे ना, फक्त शपथ घेतो. ऐका म्हणजे यांना पैसे दिले का. महेश महाराज म्हणले बाकीच्या भानगडी मला काही माहिती नाही, पण जसे पैसे मी हॉटेलवाल्याचे दिले तसे सुखद महाराजानं सुद्धा दिले. कळलं तुम्हाला. याही न दिले नाही हे बी खरं आहे, याही न दिले नाही. कधी कधी दोन्ही गोष्टी खऱ्या असतात, कधी कधी दोन्ही गोष्टी खऱ्या. तुकाराम महाराज देवीला शरण जातात हे खरं आहे का. हो खरं आहे. खोट बोलायचं खरं आहे. तुकाराम महाराज देवीला शरण जातात हे खरं आहे का. हो खरं आहे. मग त्यांच्या एकनिष्ठतेत बाधा येत नाही का. हे खरं आहे. हा हे पण खरं आहे. दोन्ही गोष्टी खऱ्या कशा आहे सांगतो ऐका. तुकाराम महाराज देवीला शरण जातात, पण ती देवी कोणती याचा आपल्याला विचार करावा लागेल. साधू संतांनी भगवंताला आळवते वेळेस तीनही लिंगामध्ये आळवलेलं आहे. पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग. वर्णन पांडुरंगाचंच आहे. पुल्लिंगातही आहे, स्त्रीलिंगातही आहे आणि नपुंसकलिंगात सुद्धा आहे. याचे प्रत्येक तो हा विठ्ठल बरवा, बोला तो हा माधव बरवा. तो हा प्रत्यय पुल्लिंगाचा आहे. नपुंसकलिंगातलं वर्णन सुंदर ते ध्यान, ते ध्यान हेच, तो बी हेच आणि ते बी हेच. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी, बोला ठेवोनिया तुळशी हार गळा, काशे पितांबर आवडे निरंतर हे ध्यान. बस ते हे सर्व नाम नपुंसकलिंगाचं आहे. आता स्त्रीलिंगामध्ये एक एक विठाबा,
माझे पंढरीचे आई भीमानी चंद्रभागा भीमानी चंद्रभागा सरकार काही येडे येईल पगार द्या तुम्ही स्वास्थ टाकून पहा विठाला विठाला ये ग विठाबाई कुठली नारायणगावची का नाही 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 माझे पंढरीचे आई भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई यमाई याच्यात ऍड करा विठाई कृष्णाई कान्हाई यमाई बरोबर आहे ना विठाई किठाई कृष्णाई कान्हाई हे एकच देवाला दिलेले संबोधन आहे असे किती सुद्धा उदाहरणं मी तुम्हाला सांगेन स्त्री रूपकातलं देवीचं वर्णन ना उदो बोला उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊलीचा हो उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊलीचा हो आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो कुंडली कधी वटा शोभे वाळवण कुंडली कधी वटा शोभे वाळवण राजनाथनी अंबा उभी कर ठेवणी आकटी हो अंबा उभी कर ठेवणी कटी हो राजनाथनी अंबा उभी कर ठेवणी आकटी हो राजनाथनी अंबा उभी कर ठेवणी कटी हो उदो बोला उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊलीचा हो उदो बोला उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊलीचा हो उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो उदो बोला उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊलीचा हो अंबाबाई माऊलीचा हो महाराज म्हणतात आषाढी कार्तिके शब्दाकडे लक्ष द्या आषाढी कार्तिके तुझ्या गोंधळासी दाटी हो कुंडली कधी वटा शोभे वाळवण ठेवो एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवो निकटी हो उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊलीचा हो बोला उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊलीचा वा एका जनार्दनी आंबा उभी पण कर ठेवोनी कटी हे वर्णन कुणाचं आहे पांडुरंग हे स्त्री रूपकातलं वर्णन आहे आणि असे किती सुद्धा मी स्त्री रूपकातले प्रमाण सांगेल तुम्हाला अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोह महिषासुर मर्दना लागुनी त्रिविध तापाची करावया झाडणे महिषासूर मारला पण कोणता मोह नावाचा महिषासूर मोह महिषासूर मर्दना लागून झाडणी असते ना मग कशाची केली त्रिविध तापाची करावया झाडणी कोणते त्रिविध ताप आध्यात्मिक अधिदैविक आणि अधिभौतिक त्रिविध तापाची करावया झाडणी हे देवीचं वर्णनच वेगळं आहे आणि याचे अर्थही वेगळे आहेत याचा मंडप बी आहे स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घाती लाव फुलवरा चारी वेदाचा फुलवरा बांधी लाव शास्त्र पुराणे अनुवादित तुझा गोंधळ मांडी लाव पुराणे अनुवादित तुझा गोंधळ मांडी लाव गोंधळ मांडी लाव गोंधळ मांडी लाव उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊलीचा हो उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो उदो वा लक्षात ठेवा टाळ्या विचार करून वाजवा खर्चाचा विषय येतो परवडन तसा करा विठाला 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 विठाला
मंडप स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप. फुलवरा कोणता? 4 वेदाचा फुलवरा. आणि शास्त्र पुराणे अनुवादिती तुझा गोंधळ मांडी लाव. शास्त्राचा पुराणाचा गोंधळ. आपला हे दुसरे अर्थ लय वेगळे, हे फार वर्णन वेगळं आहे महाराज, लक्षात ठेवा. म्हणून महाराज म्हणतात ती देवी दुसरी तिसरी कोणी नसून पंढरपूर निवासिनी पांडुरंग परमात्मा आहे. आणि हेच खरी देवीचे भजन आहे. नाही तर मी नवरात्रात एक चालता चालता ऐकलं, तिरची टोपी वाकड्या भांगावरी ग, देवीचे नजर शिंगाड्या बोकडावर. आता देवीला ह्याची काय गरज आहे? हे गाणे हे देवीचे भजन नाही. तुकाराम महाराज ज्या देवीला शरण जातात ती देवी दुसरी तिसरी कोणी नसून पंढरपूर निवासिनी पांडुरंग परमात्मा आहे. आणि देवी आणि देव वेगळा नाही. आता हे बी सांगतो पुन्हा, देव देवी मेची पाहो. भगवंत म्हणले देवी आणि देव हे माझंच रूप आहे. उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. समजा तुमच्या गावात एखादी बाई मेली, आता काला वस्तूर मरू नये नंतर कधीतरी एखादी बाई मेली, मेल्यावर काय म्हणतात? हिच्यातली आत्मी गेली. आत्मी गेली म्हणतात का आत्मा गेला? आत्मा गेला. बाई मेली तर आत्मा गेला, आणि माणूस मेला तरी आत्माच गेला. मग बाई मेल्यावर आत्मी गेली म्हणाय पाहिजे नाही म्हणत का? आत्मतत्वामध्ये भेद नाही. भेद शरीरात आहे. शरीरात का भेद आहे? दोन्हीचं कार्य वेगळं म्हणून शरीर वेगळं. तत्व तर एकच आहे ना. एक तत्व नाम दृढधरी. एकच तत्व आहे ते. एको देव सर्व भूतेषु गूढः. ईश्वर हे तत्व एकच आहे ना. बरोबर. अजून सोपं करून सांगू, हा माईक चालण्यासाठी काय पाहिजे? बोला ना. लाईट. आणि मग लाईट लागण्यासाठी काय पाहिजे? हा बरोबर आहे. लाईट लागण्यासाठी करंट पाहिजे, माईक चालण्यासाठी लाईट पाहिजे. तुम्ही जागे आहे का? माईक चालण्यासाठी काय पाहिजे? होय अंबादास? करंट पाहिजे. माईक चालण्यासाठी करंट पाहिजे, लाईट लागण्यासाठी करंट पाहिजे, फॅन चालण्यासाठी करंट पाहिजे, कीर्तन कळण्यासाठी करंट पाहिजे. शॉर्ट झालेल्याला नाही कळणार, त्याला काहीतरी अर्थिंग फ्यूज वगैरे असला पाहिजे. टेस्टर बरोबर आहे ना. लाल लाईट म्हणा, पिवळा लाईट म्हणा, लागला पाहिजे आहे का? मग एक सांगा आता, याच्यातली करंट ही नावाची शक्ती एकच आहे का वेगळी वेगळी आहे? बोला. एक. करंट ही नावाची शक्ती एक आहे, याच्यावर जोडलेली उपकरण वेगळे आहेत. कळलं? तुम्ही या करंटचा फायदा माईक साठी घेऊ शकता, फॅन साठी घेऊ शकता, टीव्ही साठी घेऊ शकता, वैतागले तर हात बी लावू शकता. तुम्ही ठरवा. त्याचं काम आहे पॉवर, वोल्ट. त्याचं काम काय? पॉवर. तर ईश्वर ही काय? पॉवर. कोणी राम म्हणा, कोणी कृष्ण म्हणा. आता ही शक्ती जर तुळजापूरला गेली तर ती भवानी होते. ही शक्ती जर कोल्हापूरला गेली तर लक्ष्मी होते. ही शक्ती जर माहोरला गेले तर रेणुका होते. ही शक्ती जर वणीला गेले तर सप्तशृंगी होती. महाराज म्हणतात देवीचे 52 किंवा 51 पीठ मांडलेले आहेत. त्याच्यापैकी 3.5 पीठ. ही घटना तुम्हाला कदाचित माहीत असेल. मी थोडक्यात सांगतो तुम्हाला. जेव्हा सती मातेनं, पार्वती नाही पहिल्या अवतारात सतीने जेव्हा उडी मारली यज्ञामध्ये, तेव्हा भगवान शंकराला नारदांनी सांगितलं की सती मातेचं शरीर जळतंय. आणि भगवान शंकर त्या ठिकाणी हजर झाले. मी थोडक्यात सांगतोय तुम्हाला. आणि भगवान शंकरानं ते जळणारं सतीचं शरीर हातावर घेतलं आणि तांडव नृत्य करत निघाले होते. तांडव नृत्य हे रागातलं नृत्य या लक्षात ठेवा. ते रागातलं नृत्य करत तांडव करत निघाले. पण बाकीच्यांना काळजी वाटली, जर भगवान शंकराचा राग आता शांत झाला नाही तर कोणीही जिवंत राहणार नाही. भगवान विष्णूला विनंती केली की तुम्ही भगवान शंकराचा राग शांत करा. पण जोपर्यंत जळणारं शरीर दिसत होतं तोपर्यंत राग शांत कसा होणार आहे? बोला. म्हणून लक्षात ठेवा. म्हणून भगवान विष्णूंना असं सांगतात, त्या जळणाऱ्या शरीराला बाण मारला आणि त्याचे कुठं 51 वर्ण नाही, कुठं 52 वर्ण नाही. त्या शरीराचे 52 तुकडे झाले, 51 तुकडे झाले आणि ते वेगळ्या वेगळ्या ठिकाणी विखुरले गेले. हे शक्तीचे 51 पीठ आहेत. लक्षात ठेवा. हे शक्ती मग ही वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जी आहे आणि हे बाकीचे पीठ हे तिचे उपपीठ आहेत. विठाला विठाला देवी आणि देव वेगळा नाही. मी अजून उदाहरण सांगतो. तुमचं नाव काय ताई? सुवर्णाताई. बर, बाकीच्यांनी मला सांगा. या सुवर्णाताई यांच्या पतीच्या कोण आहेत?
हे का UPSC चे प्रश्न आहे का? अरे नाते विचारतोय मी तुम्हाला. सुवर्णाताई त्यांच्या पतीच्या कोण आहेत? पत्नी. मुलाच्या कोण आहेत? आई. सासूच्या कोण आहेत? सून. बरोबर आहे. भावाच्या कोण आहेत? बहीण. भाच्याच्या कोण आहेत? त्यांच्या वडिलाच्या कोण आहेत? मुलगी. बरोबर आहे. मग सुवर्णाताई 10 आहे का? ती सुवर्णाताई मामी आहे. ती सुवर्णाताई कुणाची तरी आई आहे. ती सुवर्णाताई कुणाची तरी बहीण आहे. ती सुवर्णाताई कुणाची तरी पत्नी आहे. आणि ती सुवर्णाताई कुणाची तरी सून आहे. कळलं? त्याचं तीच देवी यमाई आहे, तीच देवी तुळजाई आहे, तीच देवी भवानी आहे, तीच देवी लक्ष्मी आहे, तीच देवी वनीची आहे, तीच महाकाली आहे, तीच जगदंबा आहे. ते काय नावं घ्यायची ते घ्या तुम्ही. आता कळलं का तुम्हाला माझं बोलणं? पण ती देवी आणि देव वेगळा नाही. विठाला विठाला विठ्ठल तुकाराम महाराज ज्या देवीला शरण जातात ती देवी दुसरी तिसरी कोणी नसून पंढरपूर निवासिनी पांडुरंग परमात्मा आहे. पुन्हा एकदा कन्फ्युजन दूर करतो. देवी आणि देव वेगळा नाही. लक्षात ठेवा. महाराज म्हणतात आणि त्या देवीला शरण गेल्यामुळं आमच्या एकनिष्ठतेत बाधा येत नाही. पण त्या देवीची ओळख आम्हाला कोणी करून दिली? कुलदेवी अतिशय सुंदर. वा. छोटा पॅक बडा धमाका. कुळीची कुळदेवी केली ठावी संतांनी. संतांनी आम्हाला त्या देवीची ओळख करून दिली. अंबादासराव थोडा मॉनिटर वाढवा. कुळीची कुळदेवी केली ठावी म्हणा सगळ्यांनी. कुळीची हे कुळदेवी, कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतान. संतांनी आम्हाला त्या देवीची ओळख करून दिली. संताशिवाय जगातल्या देवाची ओळख होणं शक्य नाही. हा, हे सोनं आहे कुणाकडे गेल्यावर कळेल? बोला. सोनाराकडे. म्हणजे सोन्याची ओळख करून घ्यायची असेल तर सोनाराकडे जावं लागेल. मुलाला बापाची ओळख करून घ्यायची असल्यावर आईला विचारावं लागेल. आईशिवाय बापाची ओळख नाही, सोनाराशिवाय सोन्याची ओळख नाही. तसं संताशिवाय देवाची ओळख नाही. संत देवाला म्हणले, देवा तू मोठेपणात येऊ नको,
आमुचेनी भावे तुझं देव पण, हे का विसरून राहील अशी? अरे आम्ही सांगितलं तू देव आहे म्हणून कळलं माझं बोलून. आम्ही जर सांगितलं नसतं तू देव आहे तर कुणाला कळला असता? चला बोला. म्हणून संत आहे म्हणून देव आहे. हे बघा, कार्यकर्ते म्हणून नेता आहे, कार्यकर्ते म्हणून नेता आहे, श्रोता आहे म्हणून वक्ता आहे, आणि संत आहे म्हणून देव आहे. मग ज्याचा श्रोता मोठा तो वक्ता मोठा, तिथं विद्वत्तेचा संबंध नाही. लक्षात द्या, ज्याचा श्रोता मोठा तो वक्ता मोठा, ज्याचा कार्यकर्ता मोठा तो नेता मोठा, आणि ज्याचे संत मोठे त्याचा देव मोठा. महाराज म्हणले तो या देवा पण महाराज म्हणले देवाची ओळख करून देण्यासाठी संताची गरज आहे. जगत हे कोर्ट आहे, परमात्मा जय जय, तुम्ही आम्ही आरोप. राहणारे नामदेव आहे. आळंदीमध्ये संत सभा भरली, त्या संत सभेमध्ये मुक्ताबाईनं गोरोबा काकाला सांगितलं, काका तुम्हाला कच्च्या पक्क्या मडक्याची ओळख चांगली आहे, याच्यातलं कच्चं मडकं कोणतं आहे तेवढं बघा. गोरोबा काका हे जातीनं, पण कुंभाराकडं मडकं तपासायचं काय असतं? थापाटणं असतं आहे का? गोरोबा काकाने ते थापटणं घेतलं आणि बसलेल्या संत मंडळीला तपासायला सुरुवात केली. निवृत्तीनाथांच्या डोक्यावर ठेवलं, ज्ञानदादांच्या डोक्यावर ठेवलं. जेव्हा नामदेवरायाच्या डोक्यावर ठेवणार तेव्हा नामदेवरायानं हात धरला. म्हणले, हो लोक आम्हाला घरी नेतात, आमचे पाय धुतात, पूजा करतात, आरती करतात, यांनी केली. काय नाव आहे तुमचं? हां, अविनाश भाऊ. वा, टाळ्या वाजवा त्यांच्या परिवारासाठी. एकदम महाराजाचा आदर आतिथ्य कसं करावं कुटुंबाकडून शिकण्यासारखं या. म्हणजे बाकीचे तसे नसतील असं नाही, माझा संपर्क त्यांच्याशी आला, मी त्यांच्याबद्दल बोलेल. बरोबर आहे ना? लक्षात ठेवा, रोज आहे. वा, प्रकाश महाराज आहे म्हटले, रोज आहे. अतिशय सुंदर. आणि एवढ्या आग्रहाने जेव घातलं. अहो लोक आम्हाला एवढा आदर आतिथ्य करतात आणि तुम्ही आम्हाला घरी आणून मारता, ही काय तुमच्या घरची संत पूजा आहे का? गोरोबा काकांनी सांगितलं, मुक्ताई हे मडकं कच्चं आहे. नामदेवरायाला राग आला. 24 तास देवाच्या सोबत मी राहतो आणि मी कच्चा? सरपंचाच्या सोबत राहून शेततळ पास होत नसेल तर फायदा काय? अरे भाऊ, तू हे कागदपत्र बसत नाही. अरे पण तुझ्या बरोबर राहतो म्हणल्यावर बसाय पाहिजे ना, नाही तर तू सरपंच काय कामाचा, असं म्हणतात ते ना माणसं. मग काम नाही झालं की माणसाला राग कोणाचा येतो बघा. ज्यानं काम केलं नाही त्याचा राग येत नाही. आपण कुणाचे कार्यकर्ते आहोत त्या नेत्याचा राग येत असतो. तुम्ही महाराजाला एवढं जीवलग म्हणताना एवढ्यात ऐकत नाही म्हणल्यावर तुमच्या फायदा काय? तुमच्यामुळे द्या आमचं इचकून. हा, बरोबर आहे का नाही? लक्ष द्या बघा. काम नाही झालं की राग येतो आपण ज्याच्या सोबत राहतो त्याचा. नामदेव रायाला राग आला. कोणाचा? गोरोबा काकाचा नाही, पांडुरंगाचा. सभेचा त्याग केला आणि पांडुरंगाकडे आले. पांडुरंगा, संत सभेमध्ये काकांनी मला कच्चं ठरवलं, मी कच्चा आहे. पांडुरंगाने सांगितलं, नामा तू कच्चाच आहे. मग तर बॅटरी डाऊन जाईल. 24 तास तुमच्या बरोबर राहून जर मी कच्चा आहे देवा तर कुणाकडे गेल्यावर मी पक्का होईल. म्हणले, तुला सानप महाराजाच्या जिल्ह्यात जावं लागेल. हिंगोली जिल्हा आहे ना प्रदीप, आपलाच जिल्हा आहे ना. हिंगोली जिल्हा, औंढा नागनाथ तालुका. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग कुठं आहे? औंढ्याला. तुमच्या एमआयचे मिस्टर आमच्या जिल्ह्यात येत. नाही कळलं? मग जाऊ द्या, नाही कळलं तिथं औंढा नागनाथला जावं लागेल. तिथं विसोबा खेचराचे पाय धरावं लागतील, तेव्हा तू पक्का होशील. नामदेवराय पंढरपूरवरून औंढ्याला आले. औंढ्याला काय झालं होतं बघा. जी महादेवाची पिंड आहे त्या महादेवाच्या पिंडीवर विसोबा खेचर पाय ठेवून झोपले होते. नामदेवरायाने दृश्य पाहिलं आणि तळपायाची आग मस्तकाला गेली. अशा माणसाकडे देवाने मला पाठवावं. याला देव काय ते कळत नाही. महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपला हा माणूस आणि याचे पाय धरल्यावर मी काय पक्का होणार आहे? वरच्या रंगाला भुलले निघाले माघारी. काय भुललाशी वरलिया रंगा. लक्षात ठेवा, वरच्या रंगाला भुलले माघारी निघाले. विसोबा खेचरा नावात दिला, ओ नामदेवा, नामदेवा कुठं निघालात? म्हणले, चुकीच्या पत्त्यावर आलो होतो, आता बरोबर माघारी चाललो. म्हणे, कसं काय? देवाने मला तुमच्याकडे पाठवलं होतं, तुमचे पाय धरल्यावर पक्क होईल असं सांगितलं. आपण तुम्ही देवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपलात, आंधळे झालात का?
उठी उठी प्राण्या आंधळा तो उठी प्राण्या उठी उठी प्राण्या आंधळा तुका रे देवावरी पाय ठेविले देवावरी पाय ठेविले हे मोठी मोठी प्राण्या, आंधळा तुका रे मोठी मोठी प्राण्या, तुका देवावरी पाय उठी उठी प्राण्या आंधळा तुकारी देवावरी पाय ठेवेले. अहो महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपलात तुम्ही, आंधळे झालात का? विसोबा खेचर म्हणले नामदेवा जाता येतं जा, फक्त जाता जाता माझे पिंडीवरचे पाय तुमच्या हातानं उचलून खाली ठेवा आणि मग जा. विसोबा खेचराचे नामदेवरायानं पाय उचलले पिंडीवरचे आणि जिथं पिंड नव्हती तिथं ठेवायला गेले. तिथून खालून आपोआप पिंड निघाले. आता एक दोन ठिकाणाहून नाही, पिंड पाय तेथे तेथे महादेव. मग कळला रे यांनी यांचे पाय देवाच्या डोक्यावर ठेवले नाही, तर देवानच यांचे पाय डोक्यावर ठेवले. आणि जिथं संतांचे पाय असतात तिथंच देव असतो. हा यथार्थ स्वरूपाचा बोध नामदेवरायाला झाला. नामा मने खेचरा पायी ओळखी झाली सर्वा ठाई केली ठावे. संताने गेले संताने केली ठाई, संताने केली ठाई. कुळीची गे कुळदेवी कुळीची हे कुळदेवी कुळीची रे कुळदेवी, कुळीची कुळदेवी केली ठावे संतांनी. नामदेवरायाला यथार्थ स्वरूपाच्या देवाची ओळख झाली. कुणामुळं? विसोबा खेचरा. विसोबा खेचरासारखे ओळख करून देणारे होते म्हणून नामदेवरायाला देव कळाला. ओळख करून देणारा बी तसा पाहिजे ना. काही माणसाचा अभ्यास खूप असतो पण मांडता येत नाही. कळलं माझं? पण काही माणसाचा अभ्यास खूप आहे पण मांडता येत नाही. काहीच्या वही विठाला पेपर दोन असतात, एक थेरी आणि एक प्रॅक्टिकल. तुम्ही संगीत विशारद आहात का विशारद आहात हे गायल्यावर कळलं ना. एकाला रजत पदक मिळालं, म्हणले का हे तुम्हाला पदक कसं काय मिळालं? प्रकाश गुरुजी म्हणे गायनामुळं मिळालं. आणि म्हणे हे सुवर्ण पदक म्हणे थांबवण्यामुळं. नाही कळलं? धन्यवाद. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जरा क्वालिटीचं आहे ते कळलं तर बघा, जाऊ द्या. कळतं त्या भाषेत सांगावं ना. ओळख करून देणारा बी तसा पाहिजे का नाही? अहो सांगणारा बी तसा पाहिजे ना. सांगणारा पण तसा पाहिजे. आमच्या गावात एका बाईला 50 लाखाची लॉटरी लागली. त्या लॉटरीवाल्याने विचार केला हिला एकदम 50 लाखाची लॉटरी लागली, सांगितलं मरून जाईल ना. रुपये डोळ्यानं पाहिलं आणि एकदम 50 लाख. एका महाराजाला सांगितलं, म्हणे महाराज तुम्हाला लोकायला चांगलं पटवून सांगतायत
तुम्ही त्या बाईला समजून सांगा, फक्त ती मेली नाही पाहिजे अशा पद्धतीने सांगा. हे महाराज गेले म्हणे, बाई जर समजा तुम्हाला 50 लाखाची लॉटरी लागली तर तुम्ही काय कराल? ती बाई म्हणे, महाराज 25 लाख तुम्हाला देईन आणि 25च मी ठेईन. महाराजच मेला. याला सण झालं नाहीये. लक्षात ठेव. सांगणारा बी तसा खंबीर काळजाचा लागेल ना, तसं ओळख करून देणारा विसोबा सारखा होता. म्हणून नामदेवरायाला देव कळाला. ऐका, ज्या नामदेवरायाला देवाची ओळख विसोबा खेचराने करून दिली, त्याच नामदेवरायानं देवाची ओळख रुक्मिणी मातेला करून दिली. कधी करून दिली? ऐका, बलिप्रतिपदेचा दिवस आहे. कधी असते बलिप्रतिपदा माया हो? दिवाळीला आहे का नाही? दीपावळीचा पाडवा. त्या दिवशी काय करायचं असतं? ओवाळायचं असतं. कुणी कुणाला? बोला बोला. बरोबर आहे, बरोबर आहे. कुणी कुणाला? पतीने पत्नीला. बरोबर आहे. नाही 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 नाही, उलट झालं, क्रॉस कनेक्शन आहे. पत्नीनं पतीला ओवाळायचं असतं. तुम्हाला ओवाळलं नाही काय? मायच्यान खरं सांगा, ओवाळलं नाही का? हर कसं काय? आता येणारी बलिप्रतिपदा लक्षात ठेवा. बलिप्रतिपदा आली का बायकोला आठवण करून द्यायची. अय प्रतिपदा, ओवाळायचं नाही का? ऐकली तर ठीक आहे, नाही ऐकलीत भांड्यात बसायचं नाही. आपण ताट करायचं, कणकीचा दिवा करायचा, देवळीत ताट ठेवायचं आणि मान फिरून घ्यायची. येथे कोणाचे चाले ना. बरोबर आहे ना? बायाच्या तोंडाला लागायचं पात्या नाही म्हणतात. किती इमानदार आहेत त्या. एवढं सांगून बी तुम्ही ऐकत नाही म्हणलं, अवघड काम आहे का नाही? अवघड काम आहे ना. मी गाडीत एक छान विनोद वाचला येताना सुखद बुवा, प्रकाश बुवा. एका बाईचा ॲक्सिडेंट झाला. ॲक्सिडेंट झाला आणि तिचं बोट त्या ॲक्सिडेंटमध्ये तुटलं. ॲक्सिडेंटमध्ये बोट तुटल्यानंतर तिनं आपली केस टाकली आणि केस टाकल्यानंतर जजनं विचारलं, तुम्हाला या बोटाच्या मोबदल्यात काय जुर्माना पाहिजे, काय पाहिजे मोबदल्यात तुम्हाला? तिनं सांगितलं, मला या एका बोटाच्या मोबदल्यात 10 लाख रुपये जुर्माना पाहिजे. जज साहेब म्हणले, अहो तुम्ही काय बोलताय? 10 लाख म्हणजे काही जोक आहे? एक बोट गेल्याचे तुम्ही 10 लाख रुपये मागता? ती म्हणे, जज साहेब हे बोट काही साधारण नाही म्हणे, हे बोट असाधारण बोट आहे म्हणे. म्हणे कसं काय? याच बोटावर मी त्यांना नाचवत होते. नाही कळलं का तुम्हाला? जाऊ द्या मग, धन्यवाद. विठाला ऐकली तर ठीक आहे, नाही ऐकली तर भांडायचं नाही. रुक्मिणी माता म्हणे, देवा आज बलिप्रतिपदा आहे, मी तुम्हाला ओवाळणार. भगवंत म्हणले, ओवाळणार, मी कुठं नाही म्हणते. रुक्मिणी माता आरतीचं ताट आणायला गेला आणि तोपर्यंत पंढरपुरातल्या सर्व भक्ताला पांडुरंगानं रावळात बोलावून घेतलं. सर्व भक्त रावळात आले. आल्यावर देवाला म्हणले, देवा एवढ्या सकाळी सकाळी आम्हाला कशाला बोलू? भगवंत म्हणले, आजचे कार्यक्रम तुमच्या डोळ्यासमोर होणार आहे, तुम्ही लाईन धरून उभं राहा. सर्वांना लाईन धरून उभं केलं आणि ऐका, रुक्मिणी माता यायच्या आत पांडुरंगानं आपलं रूप सर्वांना दिलं. जसे पांडुरंग दिसायला होते ना, तसं सर्व पांडुरंगासारखेच बनवले देवाने. यांना जसे जुळे 2 आहे ना, रमेश महाराज, काय संदीप महाराजांना जुळे 2 आहेत ना, कुठे ते बघा ते आहे का? हा, ते आता ते फक्त लवकर घरच्यांनाच ओळखू येतात. बाकीच्या ते म्हणतात, अहो ते होतं नाही हो, ते बारकं होतं, तुमच्या लक्षात नाही. बरोबर आहे ना? लक्षात ठेवा, लक्षात ठेवा बरं का. पांडुरंगानं तर सगळे सारखे बनवले आणि कोपऱ्यात जाऊन त्या लाईनीत उभे राहिले. रुक्मिणी माता आरतीचं ताट घेऊन आल्या. पाहतात तर काय, रावळात सर्व देव होते. आता याच्यातला आपला नवरा कोणता ओवाळायचं कुणाला? लाजल्या. लाजली गे माया दाखवणाव वाळू, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू. काकड्या त्याचं वर्णन आलं. लाजले गे माय आता कवनावू वाळू, आता कवनावू वाळू, तिकडे पाहे तिकडे, तिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू. लाजल्या रुक्मिणी माता आता कुणाला ओळायचं? काकड्यात त्याचं वर्णन आहे. काकडा म्हणजे काही झोप येत नाही म्हणून नाही, त्याला ह्या घटना घडलेल्या आहेत. पण काकड्याचा अवघड आहे. आता ज्याचा आवाज गोड आहे, काकडा पाठ आहे, त्याला उठायचा कटाळा.
आणि ज्याला येत नाही त्याला झोप येत नाही. काकड्याला असा गोड आवाज ऐकाय मिळलात नशीब. काकड्याचा आवाज कोंडू कोंडू धरीन जीवे, कौर कोंडून धरतो सोड मोकळा. म्हणजे काकडा करतात त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या. नाही जरी तुझ मधुर उत्तर दिदला सुस्वर नाही देवे, नाही तयावेन भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण. काही म्हणतात आम्ही रागात गातो, रागात गाण्यापेक्षा अनुरागात गा. काही म्हणतात आमची नेमाची वारी आहे, नेमाची वारी केल्यापेक्षा प्रेमाची वारी करा, थोर प्रेमाचा भुकेला. म्हणून म्हणतात प्रेमाविन भजन नाकाविन मोती, अर्थाविन पोथी वाचुनी काय. जो प्रेम गली में आए नहीं प्रियतम का ठिकाना, क्या जाने जिसने कभी प्रेम किया ही नहीं वो प्रेम निभाना, क्या जाने जो प्रेम गली में काहे तेरे अखियों में काहे तेरे अखियों में पानी पानी पानी, कृष्ण दीवानी मेरा प्रेम दीवानी, कृष्ण दीवानी मेरा प्रेम दीवानी, दीवानी 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 ओ मेरा प्रेम दीवानी, मेरा कृष्ण दीवानी ओ मेरा प्रेम दीवानी, मेरा कृष्ण दीवानी, दीवानी दीवानी मेरा दीवानी, मेरा प्रेम दीवानी, काहे तेरे अखियों में पानी पानी पानी, कृष्ण दीवानी मेरा प्रेम दीवानी, कृष्ण दीवानी मेरा प्रेम दीवानी. टाळी पण प्रेम दिवानी आहेनच वाजवली, बरोबर आहे ना. लक्षात. एक प्रेम दिवानी, एक धरस दिवानी. एक आकडा करणारी प्रेमी मंडळी. लाजल्या रुक्मिणी माता कुणाला वाळायची, तेवढ्यात नामदेव राहिले. विष्णुदास नामायेने ताविली खून, विष्णुदास नामायेने ताविली खून, विष्णुदास नामायेने ताविली खून, विष्णुदास नामायेने ताविली खून. वै जयंती माळगळा श्रीवत्सला छान, वै जयंती माळगळा श्रीवत्सला छान, वै जयंती माळगळा श्रीवत्सला छान, वै जयंती माळगळा श्रीवत्सला छान. विष्णुदास दाविली खून, विष्णुदास नामायेने दाविली खून. लाजले गे माय आता कोणा बोवाळू, लाजले गे माय आता कोणा तेवढ्यात नामदेव राहिले. या लाडके होते, यायला उशीर झाला. नामदेव राहिल्यानंतर रुक्मिणी मातेने आवाज दिला, ओ नामदेवा इकडे. म्हणले बोलाय साहेब, काय म्हणता. याच्यातला आपला देव कोणता आहे तेवढा ओळखून दाखवा. नामदेव राय म्हणले हळू बोला, इम्प्रेशन डाऊन होण्याचा प्रश्न आहे, नवरा ओळखता येऊ नये, याच्यापेक्षा लाजीरवाणी गोष्ट आहे. म्हणले मला खरंच आपला देव ओळखायला ना. सर्व दिसायला सारखे होते. नामदेव रायनं पाहिलं, सर्व दिसायला सारखे होते, पण एका ठिकाणी थोडा घोळ झालता, मिस्टेक झाली. काय घोळ झालता बघा. सर्व दिसायला सारखे होते, पण भृगु ऋषीनं मारलेली छातीवरची लात, त्या लातेचा जो ठसा होता
तो एकट्या भगवंताच्या छातीवर होता, बाकीच्या सोंगाड्याच्या नव्हता. नामदेवराय म्हणले, आई साहेब ते कोपऱ्यातले गिराईक आपले. रुक्मिणी माता ताट घेऊन निघाल्या, पण घाबरतच. नामदेवरायकडे पाहायच्या, तिकडे पाहायच्या. नामा रॉंग नंबर लागला तर अवघड होईल. हो राव, सोपं नाही ना ते. प्रतिपदीचं ताट दुसरीकडे गेल्यावर पातिव्रत ते धर्म नष्ट होईल ना. भाऊबीजीचं ताट कुणीकडे जाऊ द्या, वाढून वाढून एक भाऊ वाढेल. नाही कळलं का तुम्हाला? चुकून भाऊबीजीचं ताट दुसरीकडे गेलं तर चुलत भाऊ म्हणता येईल. चुकून प्रतिपदेचं ताट दुसरीकडे गेल्यावर चुलत नवरा म्हणता येईल का? नाही ना. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री, खुर्दन बुद्रुक, बरोबर आहे ना. 2 उपमुख्यमंत्री, सभापती, उपसभापती, पती, उपपती, अशी आपत्तीच आणू नको. वैजयंती माळ गळा श्रीवत्सलांचन, श्रीवत्सलांचन, विष्णुदास नामा, विष्णुदास नामा येणे दावेली खून गेली ठावी संताने. सर्वे झालो शरण गेलो, उगविलो संकटी, अनिलाही रूपाबळे करोनी खळे हरिदासी. तुका म्हणे समागमे, नाचू प्रेमे लागलो, बर्वे झालो शरण गेलो, उगविलो संकटी. विठोबा रखुमागे, ठोबा रखुमागे, ठोबा रखुमागे, विठोबा रखुमागे, शो. ते माझे मित्र आहे बरं, चांगले नाही तुम्हाला वेगळं वाटेल. एवढा माझं नाव बिव कस काय माहीत झालं मला. गोड, एकदम सुंदर स्वभाव. सगळ्यांनी हात वर करा. त्या शंकावर चाललं होते, ते आमच्याकडून वाजला. वाजव महाराज, वाजवा. उगनाव माय हिंगोली आहे. करा हात वर सगळ्यांनी, एकदम सरळ. महिला, पुरुष, जेंट्स, लेडीज, मेल, फिमेल, बाय माणसं, गडी माणसं, आव वैव, याटी, डोकरा, सावत्र, भाऊ, लाडक्या बहिणी, सगळ्यांनी एकदम सरळ आणि छान. इको द्या दादा. लेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, लेले हरी का नाम, लेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, लेले हरी का नाम पांडुरंगा, 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 पांडुरंगा,
समागमाचा आनंद. छान भजन म्हणलं सर्वांनी. अंबादासराव कमी करा. छान भजन म्हणलं सर्वांनी. धन्यवाद. बोलण्यासारखं भरपूर आहे. आपला वेळ एक 7-8 मिनिटाचा माझ्याकडे आहे, तेवढे घेणार आहे आणि थांबणार आहे. आपला सुरू असणार हा जगदंबा देवीच्या प्रांगणातील यमाई मातेचा हा उत्सव. आणि या उत्सवातील ही कीर्तनाची सेवा. माझं पहिल्यांदाच येणं आहे तुमच्या गावाला. तसं बोदड बाबाच्या सप्ताहात मी 2-3 वेळेस आलो. इकडं थेरवडी, राजेगाव वगैरे बऱ्याच गावला इथून खूपदा गेलो. आणि देवीचं महात्म्यही मी बऱ्याच विशाल महाराजांकडून वगैरे ऐकलं बरं का. मला वाटतं सोन्याचं काहीतरी कळस काय आहे ना, बरोबर आहे ना? हां, मग हे विशाल महाराजांची ना आमची चर्चा झाली ती मागे. म्हणून अतिशय आपल्या देवीचं वैभव या परिसरात आहे. आणि अतिशय गोड. इथं हलती दीपमाळ भारताच्या पाठीवर फक्त राशीनलाच आहे. एवढी मोठी दीपमाळ. हे वैभव आपल्या या राशींचं आहे. आणि एकदम तुळजापूरच्या मंदिरात गाभाऱ्यात गेल्यावर जे दिसतं त्याचीच प्रतिकृती आपल्याला इथं आल्यावर मिळते. मी सगळं फिरून पाहिलं सगळं बरं का. आणि सगळ्या देवी देवतांचे मंदिरात आहे. म्हणून म्हणलं देवी एक नाही, अनेक नाही, देवी एकच. कळलं माझं बोल ना. इथं पांडुरंगाचंही मंदिरात आहे, दत्तात्रयाचंही मंदिर आहे, माऊलीचंही आहे, तुकोबारायचं आहे, गणपती बाप्पाचं आहे, भगवान शंकराचं आहे. सगळे देवी देवतांच्या आत मंदिर आहे. म्हणून म्हणलं एको देव सर्वभूतेषु गुडा. कळला ना तुम्हाला माझा अर्थ सगळ्यांना. म्हणून आज हा अतिशय गोड उत्सव. आणि मी कुणाला तरी सांगितलं का याच्यानंतर तुम्हाला आता जेव्हा या मंदिराची कलरिंग करायची असेल तेव्हा कलरिंग न करता फक्त दगडाची पॉलिश करून घ्या. म्हणजे त्याचं अजून एक सौंदर्य वेगळं राहील. जसं माऊलीच्या मंदिराला पॉलिश केलेली आहे ना, दगडी पॉलिश. ती पॉलिश केली की याचं वैभव हेच. मग याला कलर मारलाच आहे ना. पुढच्या वेळेस नक्की तुम्ही ते जेव्हा सुचेल तेव्हा ते करा. अतिशय अजून छान वाटेल हे मंदिर. म्हणून पुन्हा एकदा तुम्हा सगळ्या गावकऱ्यांना मी धन्यवाद देतो. कमिटीसाठी एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांनी वाजवा. अतिशय सुंदर कमिटी आहे बरं का. अतिशय गोड माणसं आहे सगळी. सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि आज ज्यांच्याकडून कीर्तनाचं सौजन्य आहे ते मेघराज वासुदेव बजाज उद्योजक व शिवैक्य देवीदास देवगावकर यांच्या स्मरणार्थ अविनाश शेठ, संतोष शेठ, देवीदास देवगावकर. देवीदास देवगावकर सुंदर लिंक आहे. माझं बी सोपान सानप असं यस देवीदास देवगावकर या दोघांसाठी एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांनी वाजवा. जोरात वाजवा टाळ्या. हे बघा, कार्यक्रमात मोलाचं योगदान 2 माणसांचं असतं. एक सौजन्यदाते आणि दुसरा अन्नदाते. त्या अन्नदात्यांसाठी पण जोरदार टाळ्या सगळ्यांनी वाजवा. म्हणून मी त्यांनाही धन्यवाद देईल की आज आपण हे सुंदर अन्नदान या ठिकाणी. आज नाश्ता संतोष आपरी, रघुनाथ त्र्यंबक शिंदे आणि सायंकाळची महाप्रसादाची पंगत सोमनाथ काशीनाथ दंडे, महादेव गोरख नेटके वा हॉटेल माऊली आणि कृष्णा टेलर यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या सगळ्यांनी वाजवा. जोरात वाजवा. हे बघा, यांच्या मोबदल्या पुढे ह्या टाळ्या काहीच नाही. पण आपण ते सोडून त्यांना काय श्रीफळन टाळ्या याच्यापेक्षा आपण काय द्या. आणि ते श्रीफळ म्हणजे देवीचा प्रसाद आहे. श्रींचं फळ आहे ते, लक्षात ठेवा. पण ते सामान्य नाही. म्हणून अविनाश भाऊन तुमचं नाव, गोड स्वभाव आहे तुमचा बरं का. एवढं सुंदर जीव घातलं तरी म्हणले महाराज आम्ही नवीन आहे, चूक बोल काही माफ करा. हो, गोड बनवलं तुम्ही. आणि तुमच्या परिवारानं खूप सुंदर. आता मी 2-4 वेळ यायचे नाव घेतल्यावर एखाद्याच्या पोटात गोळा उठल. तुला मळमळ होऊ दे, उलट्या होऊ दे, चक्कर येऊ दे, मला काही घेणं देणं नाही. पुढच्या वर्षी तू दे, तू घेतो, आपल्याला का वावडा आहे. मग देणाराचं नाही घ्यायचं तर काय घ्यायचं. होय भाऊ, देणाराचं नाही घ्यायचं कोणाचं, पंगत हाणणारच. बरं, एवढं देऊन ते काही म्हणले नाही माझं नाव घ्या. मी माझ्या मनाने घेतो. तुम्ही बोलले का मला नाव घ्या. होय भाऊ, हे म्हटले का नाव घ्या. नाही, अजिबात नाही. एवढं देऊन नावाची अपेक्षा नाही प्रकाश बुवा. जे 11 रुपये देतं ते लई बेजार करतो. 11 रुपये वर्गणी देणार, पाहुण्या रावळ्या सगट पंक्तीला जेव्हा येणार, तांब्यात बुंदी घालून कुत्र्याला वाढण नेणार आणि पुन्हा हिशोब विचारायला तयार राहणार. किती उरल्या. त्याला म्हणायचं तू 11 घेऊन जाय, मी उरलेल्याच पाहून घेऊन निघेल. जास्त देणार बेजार करत नाही, कमी देणार लय बेजार. महाराज जेवण होता पाहिजे, मर्दंग्यात जेवण होता पाहिजे. मर्दंग्या
मर्दांग्यात तेव्हा नव्हता पाहिजे, खोड्या गायक तेव्हा नव्हता पाहिजे, माईक तेव्हा नव्हता पाहिजे, साऊंड इकडं पाहिजे होता, भोंग्या तिकडं पाहिजे होता. भोंग्यात घेऊन जाय, भोंग्यात या घरी, हा येऊ नको पुन्हा इकडं. जे पुढं होतंय करतंय त्याला माहिती आहे किती कष्ट असतात. उचलली जीभ लावली टाळ्याला, त्याला काय लागतं महाराज बोला. मी सांगेन तुम्हाला, या कार्यक्रमाला प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद द्या. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, घातली या भय. चांगल्या कामाला मदत करा, चांगल्या कामाला आडकाठी घालू नका, चांगल्या कामाला मदत करा. चांगल्या कामात चुका काढत बसू नका. अरे चुका काढायच्या म्हणल्यावर कशातही निघतात, कशात निघत नाही. त्या शिंदे साहेबांनी एसट्या फुकट केल्या. 75 वर्षाच्या पुढं महिला पुरुषांना एसट्या फुकट, आणि ते एका महिन्यात बाया 10-10 वर्षांनी मोठ्या झाल्या. नाही कळलं का तुम्हाला? कळलं ना? करूनच घेतल्यावर कळणार कसं नाही? ये ना ती एसटी फुकट आहे म्हणून 65चं वय केलं 75. आता कार्डावर वय वाढवणं सोपं आहे, पण तोंडावर वळ्या कशा पाडून घ्यायच्या? नवरा म्हणे यार तू मोठी कधी झाली? म्हणे एसटी फुकट झाली मी मोठी झाली. एसटीत बसल्या मजा येते. तो कंडक्टर त्या कार्डाकडे पाहतो, त्या बाईकडे पाहतो, त्या कार्डाकडे पाहतो, त्या बाईकडे पाहतो, आणि त्याला कळतं ही 75ची नाही. त्याच्या घरात का बाया नाही? त्याला कळतं ही 75ची नाही. मग तो काही बोलता येत नाही म्हणून उलट बोलतो. ताई खरंय, तिला कळतं आता हे खोटं, याच्या लक्षात आलं. ही त्याच्या वजन टाकते. थोबाडाकडे काय पाहिला, कार्टाकडे पाय ना. अधिकारी येडा ऐकले, बापाची एसटी असल्यावानी करायला लागला. काम आले तर काम करावं. शिंदे साहेबांनी सांगितलं 75ला फुकट, मग जळाले का डोळे तुये? त्याला फाड. मग त्याला वाटतं बा आता चला, आणि ते फुकटचा प्रवास एसटीचा सुरू झाला यायचा, त्या लालपरीचा. एसटी लालपरी म्हणतात. ही परी त्या लालपरीत फुकट फिरू लागली. पण या परीला काय माहीत पुन्हा एक योजना येणार आहे, आणि लोकसभेच्या अगोदर आणखी एक योजना आली. कोणती? लाडकी बहीण. आणि तिची वय मर्यादा 75 खाली कितीवर आणली? 65 वर केली कर्म झाली तिची भोगा. जिचा हप्ता जमा झाला तिच्या चेहऱ्यावर आनंद मावना. वय वाढून घेणारी थोबाड जोडून घ्यायला लागली. कुठूनच दुर्बुंदी सुचली. बुंदी खाऊन जाय तू काल्याच्या दिवशी. आता लक्षात ठेवा. हा बस 2 मिनिटं बसा. बरोबर आहे ना? चुकच काढायची म्हणल्यावर कशातही नाही. त्या शिंदे साहेबांनी एसट्या फुकट केल्यावर एका मीडियावाल्याने एका बाईची बाईट घेतली. प्रतिक्रिया. कसा वाटला तुम्हाला शिंदे साहेबाचा निर्णय? आता कधी माहेराला जा, कधी या, तुम्हाला पैसे लागणार नाही. ती बाई म्हणे काय धडाचा निर्णय नाही हा, काय फायदा एसट्या फुकट करून? मग माहेर गावात रिक्षा फुकट पाहिजे. हा वागत सांगू ना. हा असं असतं का? चुकच काढायची म्हणल्यावर कशातही निघते. चांगल्या कामाचं कौतुक करा, चांगलं काम करणाऱ्याचं कौतुक करा. चांगलं काम करणाऱ्या माणसाकडून थोडं कमी जास्त झालं तरी सांभाळून घ्या, कारण करणाराला बोलावं लागतं. आता हे जरी मगाशी बोलले असतील तर जबाबदारी आहे. उशीर झाला तर बाकीचे बोलतात. बरोबर आहे ना? त्याला काही इच्छा असते का? बरोबर आहे का नाही? पुढं होणाऱ्या माणसाकडून होत असतं, चालत राहतं. म्हणून सगळ्यांनी सहकार्य करा. जाता जाता पुन्हा एकदा तुम्हा महिलांना माझी विनंती आहे, तुमचा कार्यक्रम आहे, देवीचा आहे ना? बरोबर आहे ना? आणि तुम्हाला पहिलं प्राधान्य आहे संप्रदायात. ओम नमः पार्वती पते हर हर सीता राम राधे श्याम. लक्ष्मी नारायण. अगोदर लक्ष्मी मग नारायण. अगोदर सीता मग राम. अगोदर राधा मग श्याम. अगोदर पार्वती मग शंकर. पहिलं प्राधान्य तुम्हाला आहे. म्हणून तुम्ही सगळ्यांनी मदत करा. तुम्हाला देवान दिलंय. नाही कळलं का? हा, तुम्हाला देवान दिलंय, तुम्ही देवाला द्या. लक्षात आलं का? त्याच्यामुळं सगळ्यांनी मदत करा. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि माझ्या वाणीला विराम. आताच भाऊंचं आगमन. काय नाव भाऊंचं? मेघराज भाऊ. हा, बजाज उद्योजक नाही ना? वा वा, या वर या.